नमस्कार मित्रांनो, आजच्या या विशेष सत्रात सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सशस्त्र सीमा बल म्हणजेच SSB कडून एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट आली आहे. आज आपण यात शानदार संधीवर प्रकाश टाकणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की या भरतीमध्ये नक्की काय विशेष आहे. वेळ न घालवता थेट मुख्य मुद्द्याला सुरुवात करूया. आता हा आकडा पहा, 404. होय, स्पोर्ट्स कोटा अंतर्गत संपूर्ण भारतात कॉन्स्टेबल जनरल ड्युटी म्हणजेच कॉन्स्टेबल GD या पदासाठी तब्बल 404 जागांची नवीन भरती जाहीर झाली आहे. हा आकडा खरोखरच खूप मोठा आहे आणि देशभरातील क्रीडाप्रेमींसाठी ही एक उत्तम संधी चालून आली आहे. चला तर मग मोठी सुवर्ण संधी SSB रिक्रुटमेंट या विभागाबद्दल सविस्तर जाणून घेऊया. या भरतीची सर्वात खास गोष्ट म्हणजे ही अत्यंत समावेशक आहे. संपूर्ण भारतातून पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवार यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. संधी सर्वांसाठी खुली आहे. उमेदवार देशात कुठेही असले तरी त्यांच्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानंतरचा आपला पुढचा विषय आहे शैक्षणिक आणि क्रीडा पात्रता. नेमके कोण या भरतीसाठी पात्र आहे? तर शैक्षणिक अट अगदी साधी आहे, फक्त 10वी पास. पण इथे लक्ष देण्यासारखी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. नुसतं 10वी पास असून चालणार नाही, तर त्यासोबत संबंधित खेळातलं स्पोर्ट्स सर्टिफिकेट म्हणजेच अधिकृत क्रीडा प्रमाणपत्र असणं अगदी मस्ट आहे. या दोन गोष्टींचा अचूक समतोल या भरतीचा मुख्य पाया आहे. बरं, आता हे खेळ नेमके कोणते आहेत? यादी खूप छान आहे. ॲथलेटिक्स, कबड्डी, कुस्ती, बॉक्सिंग, फुटबॉल, हॉकी, व्हॉलीबॉल, तायक्वॉन्डो आणि स्विमिंग म्हणजेच जलतरण. जर यापैकी कोणत्याही एका खेळात चांगली कामगिरी केली असेल आणि प्रमाणपत्र मिळवलं असेल तर ही संधी नक्कीच हातातून जाऊ देऊ नये. पुढे पाहूया सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय, पगार आणि वयोमर्यादा. हा पगार पहा, 21,700 रुपये. निवड झालेल्या सर्व यशस्वी उमेदवारांना लेव्हल 3 पे मॅट्रिक्सनुसार ही भक्कम सुरुवात मिळणार आहे. आणि हा काही शेवट नाही बरं का. अनुभवानुसार आणि वेळेनुसार हा पगार थेट 69,100 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे आर्थिक स्थैर्याची पूर्ण हमी इथे मिळते. वयाचा विचार केला तर उमेदवाराचं वय 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असायला हवं. पण इथे एक दिलासा देणारी गोष्ट आहे. सरकारी नियमांनुसार SC, ST आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत योग्य ती सवलत नक्कीच मिळणार आहे. त्यामुळे अनेक होतकरू उमेदवारांसाठी हा एक मोठा प्लस पॉइंट ठरतो. आता आपण निवड प्रक्रिया आणि अर्ज या अंतिम आणि निर्णायक टप्प्याकडे वळूया. ही पूर्ण प्रक्रिया 4 अत्यंत पारदर्शक टप्प्यांतून जाणार आहे. सर्वात आधी स्पोर्ट्स ट्रायल होईल, जिथे प्रत्यक्ष मैदानावर खेळातील कौशल्य तपासलं जाईल. त्यानंतर दुसरा टप्पा फिजिकल टेस्ट म्हणजेच शारीरिक चाचणीचा असेल. हा टप्पा पार केल्यावर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये सर्व कागदपत्रांची कसून तपासणी होईल आणि सर्वात शेवटी मेडिकल टेस्ट घेतली जाईल. हे 4ही टप्पे यशस्वीपणे पार करणं अनिवार्य आहे. आता या तारखा नीट लक्षात ठेवा. अर्जाची प्रक्रिया 9 मे 2026 रोजी सुरू होत आहे आणि शेवटची तारीख आहे 7 जून 2026. त्यामुळे या वेळेचं भान ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. अधिकृत वेबसाईटवरील रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये जाऊन वेळेत फॉर्म भरणं सुनिश्चित करा. शेवटच्या क्षणी होणाऱ्या तांत्रिक अडचणींची वाट अजिबात पाहू नका. शेवटी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. काय ही 404 जागांची संधी खेळाच्या क्षेत्रातील एका स्थिर, सुरक्षित आणि अभिमानास्पद सरकारी करिअरची भक्कम सुरुवात ठरेल? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. ज्या उमेदवारांकडे आवश्यक पात्रता आहे त्यांनी मुदत संपण्यापूर्वी लवकरात लवकर अर्ज करावा. मित्रांनो, या विश्लेषणातून मिळालेली माहिती नक्कीच उपयुक्त ठरली असेल. अशाच महत्त्वाच्या सरकारी भरती अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. लवकरच भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण सत्रात. धन्यवाद.